नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 23 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर मंजिरी तिच्या रूममध्ये असते आणि त्याचवेळी तिथे नर्मदासुद्धा येते आणि यावेळी ती चक्क मंजिरीला अगदी प्रेमाने मंजिरी वहिनी अशी हाक मारते. त्यामुळे मंजिरीलासुद्धा थोडंसं आश्चर्यच वाटतं. ती विचारते की काय गं नर्मदा, काय काम आहे तुझं? आणि त्यावेळी ही नर्मदा तिला विचारू लागते की मंजिरी वहिनी, मला खरं खरं सांग, तुला त्या मंदिरामध्ये खजिना सापडला ना गं? तर मंजिरी विचारते, कोणता खजिना, कशाबद्दल बोलतेस तू? आणि तेव्हा नर्मदा म्हणते की अगं, आम्ही तुला सांगितलं होतं ना की ती मीरा खजिना शोधण्यासाठी त्या मंदिरामध्ये गेली होती आणि मग तू सुद्धा तिथेच गेली ना. मग सांग ना, तुला खजिना सापडला की नाही? माझी तर खात्री आहे की तू असताना तो खजिना दुसऱ्या कोणाला सापडणं कठीण आहे. आणि हे ऐकून मंजिरी मनातल्या मनात म्हणते की खरंच किती स्वार्थी बाई आहे ही. पैशांसाठी आयुष्यभर या घराला चिटकून राहिली आणि आतासुद्धा ही तेच करते. आणि मग ही मुद्दाम त्या नर्मदाला सांगते, हो हो, मला त्या मंदिरामध्ये खजिना सापडला तर. आणि ते ऐकून नर्मदा तर खूपच खुश होते आणि हट्टच करू लागते की वहिनी, मला आत्ताच्या आत्ता तो खजिना दाखव. आणि त्यावेळी ही मंजिरी हसतच म्हणते की नर्मदा, मी तुला तो खजिना दाखवणार आणि फक्त दाखवणार नाही तर तुला तुझा हिस्सासुद्धा देणार, पण आत्ता नाही, योग्य वेळ आल्यानंतर. आणि हे ऐकून ही नर्मदा इतकी खुश होते की तिचा आनंद अक्षरशः गगनात मावत नाही. ती म्हणू लागते की तू खरंच मला माझा हिस्सा देणार? तर मंजिरी म्हणते, हो हो, तू माझं किती काम करतेस त्यामुळे मी तुला तुझा हिस्सा नक्की देणार, पण हो, त्या बदल्यात तुला यापुढे सुद्धा माझं काम करत राहावं लागेल बरं का. आणि त्यासाठी ही मूर्ख नर्मदा क्षणात तयार होते, मंजिरीला शब्दच देते की यापुढे तू जे काम सांगशील ते मी करेल. आणि ते ऐकून मंजिरी गालातल्या गालात हसू लागते. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की वेदा एकटीच झोपाळ्यावर बसलेली असते आणि त्यावेळी तिला अथर्व आणि मीराने तिच्यासाठी जे डॉल हाऊस बनवलेलं असतं तेही समोर दिसत असतं आणि त्याचमुळे ती थोडीशी रागात असते. मग तिथे येते अनन्या. ती वेदाला म्हणू लागते की वेदा, बघ ना, तुझ्या बाबाने तुझ्यासाठी किती छान डॉल हाऊस बनवलंय, तुला आवडलं की नाही गं? पण वेदा त्या विषयावर बोलणंच टाळते. ती स्पष्टपणे अनन्याला सांगते की मला त्यांच्याविषयी काहीच बोलायचं नाही आहे. आणि त्यामुळे अनन्याला थोडंसं वाईट वाटतं. ती वेदाला तिच्या परीने समजावण्याचा प्रयत्न करते, पण ही मुलगी ऐकूनच घेत नाही. आणि मग अनन्या तिच्यासाठी नाश्ता बनवायचा म्हणून आतमध्ये जाते, तर वेदा रागातच त्या हाऊसकडे पाहत असते. त्यानंतर तिथे येते मंजिरी आणि मग ती वेदाच्या मनात आणखीन विष तयार करते. ती वेदाला म्हणू लागते की वेदा, तुला माहिती आहे का, तुझ्या बाबाने तुझ्या अंबिका आईला मारून टाकलं आणि ते सुद्धा कोणासाठी, तर त्या मीरासाठी. आणि हे बघ, तू ना आता अजिबात त्यांच्या जाळ्यात अडकू नकोस बरं का, नाहीतर ते तुला सुद्धा मारून टाकतील. आणि हे ऐकून वेदा खूपच चिडते. तर मंजिरी तेथून जात असताना मुद्दाम त्या ठिकाणी एक छोटा लायटर ठेवून जाते, कारण तिला वेदाकडून ते डॉल हाऊस जाळायचे असते. आणि मग त्यानंतर जेव्हा ते लायटर वेदाच्या हाती लागते तेव्हा ती मुलगी खरोखरच ते डॉल हाऊस जाळून टाकायला निघते. दुसरीकडे मीरा अंबिकाची वाट पाहत असते. आपली ताई अशी अचानक कुठे निघून गेली असेल असा तिला प्रश्न पडलेला असतो आणि तितक्यात तिथे येतो अथर्व. तो तिला पुन्हा विचारतो की मीरा, काय झालंय? संध्याकाळपासून तू खूप अस्वस्थ दिसतेस, प्लीज मला सांग ना. पण मीराला आता अथर्वला काय सांगावं असा प्रश्न पडतो आणि मग ती शेवटी इतकंच म्हणते की मला ना मंदिरामध्ये जायचं आहे. अथर्व म्हणतो की ठीक आहे, मग मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. पण मीरा ऐकत नाही. ती म्हणू लागते की वेदा घरी एकटीच आहे, तुम्ही इथे थांबा. पण अथर्व म्हणतो की इथे अनन्या आहे, ती वेदाची काळजी घेईल, मला तुझ्यासोबत येऊ दे. आणि मग मीराचाही नाईलाज होतो आणि ती अथर्वला घेऊनच घरातून बाहेर पडते. पण जेव्हा ते दोघेजण बाहेर येतात तेव्हा ते डॉल हाऊस जळत असते आणि ते पाहून या दोघांनाही मोठा धक्का बसतो. ते घाबरतात आणि वेदा कुठे आहे हे शोधू लागतात. वेदा तिथेच बाजूला झोपाळ्याजवळ उभी असते. मीरा धावतच तिच्याकडे जाते, तिची चौकशी करू लागते. इकडे अथर्व पटकन ती आग विझवण्याचा प्रयत्न करू लागतो. पण इकडे जेव्हा मीरा वेदाची विचारपूस करत असते तेव्हा वेदा तिला म्हणत असते की तू माझ्या जवळही यायचं नाही, मला हातही लावायचा नाही. त्यामुळे मीराला काहीच करता येत नाही. पण त्यांचा आरडाओरडा ऐकून अनन्या बाहेर येते आणि मग त्यानंतर ती वेदाकडे जाते, तिला जवळ वगैरे घेते. या सगळ्यांना असं वाटत असतं की वेदाला काही झालं तर नसेल ना. आणि मग त्यानंतर अथर्व ती आग विझवतो, वेदाजवळ येत तोही तिची चौकशी करतो. आणि तेव्हा ती मुलगी रागातच यांना सांगते की मला
मला काहीही झालेलं नाही आहे, कारण ही आग मीच लावली. आणि पुढे ती असंही म्हणते की तुम्ही दोघांनी मला ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत ना आत्तापर्यंत, त्या मी सगळ्या जाळून टाकणार आहे. मला तुमचं काहीच नको आहे. आणि ते ऐकून मीराला आणि अथर्वला मोठा धक्का बसतो. अनन्याला सुद्धा वेदाच्या या रागाचं आश्चर्य वाटतं आणि मग त्यानंतर वेदा चिडून तेथून निघून जाते. मीरा अनन्याला सांगू लागते की तुम्ही प्लीज तिच्यावर लक्ष ठेवा, पण ही अनन्यासुद्धा मीराचं काही ऐकून घेत नाही. उलट अथर्वला म्हणते की तुला जे काम करायचं असेल ते काम तू कर, वेदाची काळजी करू नको, मी आहे तिच्यासोबत. आणि मग तीही तेथून निघून जाते. तर अथर्व आणि मीरा नाराज होऊनच घरातून बाहेर पडतात. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ती जी नर्मदा असते ती तिच्या नवऱ्याला, मुलाला आणि सुनेला असं सांगत असते की मंजिरीनं मला त्या खजिन्यामधून माझा हिस्सा देणार आहे. आणि तिने मला असं सांगितलं आहे की तिने मला ओंजळभर जरी खजिना दिला ना तरी आपल्या पुढच्या 7 पिढ्या आरामात जगतील. आणि हे ऐकून दामोदर आणि अजित खूपच खुश होतात. मायाला मात्र प्रश्न पडतो की आत्तापर्यंत मी इतकं काम केलं पण तरीसुद्धा त्या मंजिरीने मला तर कधी काही दिलं नाही, मग या नर्मदालाच का? आणि त्यावेळी नर्मदा म्हणत असते की माया, मला माहिती आहे तुझ्या मनात काय सुरू आहे ते, पण कसं आहे ना, जर आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल तर त्यासाठी आधी कष्ट करावे लागतात. आणि त्यावेळी अजित नर्मदाला म्हणतो की मम्मा हे बघ, माझा ना तसं तर त्या मंजिरी मामेवर अजिबात विश्वास नाही आहे, तू एकदा खात्री करून घे बरं का, नाहीतर ते आपल्याला तोंडावर पाडेल. आणि त्यावर नर्मदाही हो म्हणते. आणि पुढे ती या तिघांना असंही सांगते की आजपासून आपण मंजिरीचीच साथ द्यायची, ती जे काम सांगेल ते आपण करायचं. त्या मीराचं तर काही आता खरं दिसत नाही आहे, ती फक्त त्या आत्म्याला सोबत घेऊन फिरत असते. त्यामुळे आता यापुढे आपण मंजिरीच्याच बाजूने असणार आहोत. आणि त्यावर तेही लोक लगेचच हो म्हणतात. त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा पाहायला मिळतो की मीरा अथर्वला घेऊन त्या मंदिरामध्ये आलेली असते. आणि मग दोघेजण मंदिरात प्रवेश करतात आणि मग त्यानंतर जातात मंदिराच्या तळघरात. अथर्व मीराला विचारत असतो की मीरा, आपण इथे नेमके कशासाठी आलो आहोत, आपल्याला इथे कोणी भेटणार आहे का? आणि तेव्हा मीरा सांगते हो, आपल्याला इथे एक वृद्ध व्यक्ती भेटणार आहेत, ते इकडच्याच एका शिळेत राहतात. आणि ते ऐकून अथर्वला मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे मंजिरी अथर्व आणि मीराच्या रूममध्ये जाते आणि तिथे ते दोघेजण नाही आहेत हे पाहून तिला थोडं आश्चर्य वाटतं. तर इकडे जेव्हा मीरा आणि अथर्व ज्या ठिकाणी त्या शिळा असतात त्या ठिकाणी येतात, पण तिथे जो काही प्रकार ते पाहतात त्यामुळे त्यांना तर मोठा धक्काच बसतो. कारण सगळीकडे शिळांचे म्हणजेच दगडांचे तुकडे पडलेले असतात आणि ते जे रुद्रकेतू असतात त्यांचाही मृत्यू झालेला असतो, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात. आणि ते पाहून मीरा तर पूर्णपणे खचून जाते, तिच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. ती फक्त रडत त्यांच्याकडे पाहत असते. तर अथर्वला त्या रुद्रकेतूंचा चेहरा पाहून त्याच्या वडिलांची म्हणजेच दादासाहेबांची आठवण येते. तो विचारतो की मीरा, अगं हे तर, पण मीरा म्हणते नाही वेदाचे बाबा, हे दादासाहेब नाही आहेत, त्यांचा चेहरा दादासाहेबांसारखा आहे, कारण ते रामपुरे घराण्याचे पूर्वज आहेत. आणि मग त्यानंतर ती अथर्वला जेव्हा ती आणि अंबिका इकडे आले होते तेव्हा काय काय घडलं त्याबद्दल सगळं काही खरं खरं सांगते. आणि त्यामुळे अथर्वलाही आश्चर्य वाटतं. आणि मग ते दोघेजण ठरवतात की आता यांचा अंत्यविधी करायचा, म्हणजे त्यांच्या अस्थींचा आपल्याला पिंजरा बनवता येईल, जेणेकरून त्या मंजिरीला त्यात आपल्याला कैद करणं सोपं जाईल. त्यानंतर मग दुसरा दिवस उजाडतो. अंबिका अजूनही घरी परत आलेली नसते आणि म्हणूनच मीरा काळजीत असते. ती अडगळीच्या खोलीत जाऊन रडत असते, ताई तू कुठे आहेस असं म्हणत असते. आणि तेव्हा आपल्याला दिसतं की अंबिका त्याच ठिकाणी असते, परंतु तिचा आवाज मीरापर्यंत पोहोचत नसतो किंवा ती मीराला दिसतही नसते. ती कोणत्या तरी संकटात सापडलेली असते, कैद झालेली असते आणि म्हणूनच तिला मीरापर्यंत पोहोचता येत नसतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.